नमस्कार. भाग 5वा. न्यायालयाची प्रक्रिया लांबविणाऱ्यांवर कडक वचक. मुंबई उच्च न्यायालयाचा सन 2025चा निकाल. तर आता मागील प्रकरणांमध्ये आपण कायद्याच्या उद्देशाविषयी आणि समतोलाविषयी पाहिले. आजच्या भागात आपण सन 2025च्या एका अगदी नव्या आणि महत्त्वपूर्ण निकालावरून समजून घेऊयात की कराराची मुदत संपल्यानंतरही जागा रिकामी न करणाऱ्या आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जो काही अनिवार्य विलंब होतो, त्या विलंबाचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या भाडेकरूंबाबत उच्च न्यायालयाने काय कडक भूमिका घेतलेली आहे. या केसचे डिटेल्स आहेत. नाव आहे केसचं अरुण कुमार ओहरी विरुद्ध मीरा आर खन्ना. मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आहे आणि प्रकरणाचा क्रमांक दिलेला आहे. या खटल्याच्या सुनावणी दरम्यान माननीय उच्च न्यायालयाने कायद्याच्या विशेष तरतुदींमागील भूमिका आणि भाडेकरूंच्या अरेरावी किंवा आडेलतट्टूपणाच्या भूमिकेबद्दल अत्यंत महत्त्वाची निरीक्षणे नोंदवलेली आहेत. आता ती काय निरीक्षणं आणि मुद्दे आहेत या केसमध्ये ते पाहूयात. पहिलं आहे सिव्हिल कोर्टाच्या विलंबाचा गैरफायदा. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की दिवाणी न्यायालयातील खटले चालण्यासाठी बराच वेळ लागतो, अनेकदा वर्षानुवर्षे देखील लागतात. आणि याची जाणीव असल्यामुळे अनेक भाडेकरू काय करतात की मुदत संपली तरीही जागेवर बेकायदेशीर ताबा घेऊन बसतात. ताबा सोडतच नाहीत जागेचा. अनेक वेळा ते काय करतात की जुन्याच कराराप्रमाणे थोडंफार भाडं देऊन किंवा काहीही न देता अनेक केसमध्ये असं झालेलं आहे, घरे बळकावून बसतात. दुसरा मुद्दा त्यात असा सांगितला आहे या निकालपत्रामध्ये, घरमालकांच्या मनात बसलेली भीती आणि त्यामुळे निर्माण होणारी घरांची टंचाई. अशा प्रकारच्या परिस्थितीमुळे केवळ घरमालकांचेच नुकसान होते असे नाही, तर वेळेवर ताबा मिळणार नाही या भीतीपोटी घरमालक आपली घरे भाड्याने देण्यासही गजावत नाही. आणि त्याच्या परिणामाने काय होतं की खरोखरच ज्यांना गरज आहे त्या लोकांनाही घरे भाड्याने मिळणे कठीण होते. आणि हा जो एक लॅक्युना दोष आहे तो दूर करण्यासाठी विधिमंडळाने हस्तक्षेप करून नवीन कायदा अस्तित्वात आणला. तिसरा मुद्दा दिलेला आहे की या कायद्यामध्ये जी कलम 24(2) मध्ये दुप्पट दंडाची तरतूद केलेली आहे, हा एक डिटरंट आहे. तर कलम 24(2) अंतर्गत मुदत संपल्यानंतर दुप्पट भाडे भरण्याच्या दंडाची तरतूद का करण्यात आलेली आहे. तर जे भाडेकरी मुदत संपल्यानंतरही घरात बेकायदेशीरपणे राहतात त्यांच्यासाठी हा एक कडक प्रतिबंधक किंवा वचक आहे एक प्रकार. याच केसमध्ये माननीय न्यायालयाने पुढे म्हटलेले आहे की कायद्याचा मूळ हेतू जो आहे तो आम्ही निष्प्रभ होऊ देणार नाही. न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितलेले आहे की भाडेकरूंच्या अशा प्रकारच्या युक्तिवादांना मान्यता दिली. आता अशा प्रकारच्या म्हणजे कुठल्या ते त्या केसमध्ये दिलेलं आहे. आपण ते केसचं पाहूयात, तुम्हाला PDF दाखवतो. तर कायद्याचा मूळ हेतूच नष्ट होईल. कायदेशीर प्रक्रियेतील विलंबांचा गैरफायदा घेऊन बेजबाबदार भाडेकरू अन्यायकारक फायदा उठवू शकतात. अशा याचिकाकर्त्यांना न्यायालय सवलत देऊ शकत नाही. त्यामुळे कायद्याचा उद्देश जपलाच पाहिजे असे न्यायालयाने या प्रकरणी नमूद केलेले आहे. तर या 2025च्या अगदी रिसेंट जजमेंटवरून हे क्लिअर होते की जर कोणी भाडेकरू करार संपूनही जागा रिकामी करून मालकाच्या ताब्यात देत नसेल तर कायदा आणि न्यायालय अशा लोकांना पाठीशी घालत नाही, तर दुप्पट दंडाच्या माध्यमातून घरमालकांचे पूर्ण संरक्षण करतो. या निकालाची लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. निकालातील महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी हायलाईट केलेले आहेत. अरुण कुमार ओहरी व्हर्सेस मीरा खन्ना. या निकालपत्राच्या कलम 23, 24 आणि 25 मध्ये ही निरीक्षणं नोंदवलेली आहेत. तो निकाल त्याची PDF आपण इथे पाहूयात. हा निकाल एकंदरीत 10 पानांचा आहे. तर त्यामध्ये या ठिकाणी पान नंबर
5 वर क्लॉज नंबर 23, 24 आणि 25 मध्ये ही निरीक्षणं माननीय न्यायालयाने नोंदवली आहेत. तसेच इतरही बरेचसे मुद्दे या जजमेंटमध्ये सांगितलेले आहेत. ते थोडक्यात मी येथे बुकमार्क करून ठेवलेले आहेत, की जेणेकरून लवकर सापडू शकतात. धन्यवाद.